सर राजा शिवाजी चित्रपट आपण पाहिला आहे, कसा वाटला चित्रपट, काय बोलाल चित्रपटाबद्दल? उत्कृष्ट चित्रपट होता. जो इतिहास आजपर्यंत कधी वाचण्यामध्ये आला नाही त्या इतिहासाबद्दल बरीचशी माहिती मिळाली. आणि खरं म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतरचा इतिहास भरपूर माहिती आहे, पण त्यांच्या पूर्वीचा थोडासा जो की त्यांनी मावळे कसे जमा केले, कशा प्रकारे त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली, हा इतिहास तेवढा वाचण्यामध्ये आलेला नाही आहे. शहाजी महाराजांचा हां, शहाजी महाराजांचा असेल किंवा त्यांच्या स्पेशली सांगायचं झालं तर शंभू महाराजांबद्दल, त्यांचे जे थोरले बंधू होते शंभू महाराज यांच्याबद्दल जे इतिहास होतं ते कधी वाचण्यामध्ये आलं नाही, कुठं पाहण्यातही आलं नाही. पहिल्या वेळेस या चित्रपटातून त्यांच्याबद्दल माहिती मिळाली आणि ती खरंच समाजापुढे येणं गरजेची होती आणि या चित्रपटाच्याद्वारे ती माध्यमासमोर आलेली आहे. संजय दत्त यांचा रोल कसा वाटला सर? संजय दत्त भरपूर पॉवरफुल ट्रेलरमध्ये पण दिसत आहेत, काय वाटते मोठ्या पडद्यावर आणि चित्रपटात संजय दत्तला बघून? संजय दत्तचा विचार जर करायचा झाला तर प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांनी त्यांचा रोल गाजवलेला आहे. सुरुवात विचार करायचा अग्निपथपासून सुरुवात केली तेव्हापासून त्यांनी विलनचे रोल गाजवलेले आहेत आणि या पिक्चरमध्येही त्यांनी अफजल खानाला शोभेल असा रोल निभावलेला आहे आणि खूप छान भूमिका निभावलेली. एक पब्लिकला एक सरप्राईज होतं सर चित्रपटामध्ये, सलमान खान यांचं काय भूमिका होती सलमान खान यांची? सलमान खानची भूमिका अशी होती की एक मन प्रसिद्ध आहे बघा, होता जीवा म्हणून वाचला शिवा, तर ते जीवा महाले यांचा रोल सलमान खान यांनी केला आणि शेवटपर्यंत ते ट्विस्ट होता आणि तो शेवटी आला समोर आणि ज्या प्रकारे प्रेझेंट केला तो खूप उत्कृष्ट प्रकारे मांडण्यात आलेला आहे आणि खरंच ते चांगला ट्विस्ट होता. काय बोलाल, एक जय घोषणा द्यायची असेल तर काय द्याल? चित्रपट बघून एवढंच म्हणेन, जय भवानी जय शिवाजी. थँक्यू सर.